जेजुरी नगरीमध्ये लोकप्रिय नगराध्यक्ष श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्ट जेजुरीमध्ये सामाजिक प्रबोधनाचं कार्य करते. तर आज सध्या ही ट्रस्टच्या वतीने धर्मशाळा बांधण्यात येते. तर ही जी धर्मशाळा बांधण्याची कल्पना आहे ती प्रथम तुम्हीच त्यांना सुचवली. तर तुम्ही या जेजुरीचे प्रथम नागरिक म्हणून त्या ट्रस्ट या जेजुरी दृष्टीने हे जे कार्य धर्मशाळेचे त्याचं काय महत्व आहे जेजुरी? संत काशीनाथ महाराज ट्रस्टच्या वतीने जेजुरीमध्ये भटक्या आणि समाजामध्ये चांगलं काम चाललं आणि ही जी काम करणारी मंडळी ही उत्साही मंडळी आणि यांचा उत्साह ही जो पण मंडळी जिवंत आहे तो पण हा टिकून होतो. माझा सर्वसाधारण आजपर्यंत अनुभव की भावनेने आपण ट्रस्ट उघडतो, चॅरिटेबल ट्रस्ट करतो, एखाद्या संस्था स्थापन करतो, त्या संस्था कायमस्वरूपी त्या समाजाचा उपयोग करताना राहिल्या पाहिजे. आणि तोच एक डोळ्यासमोर विचार ठेवून मी या ट्रस्ट मंडळाला केली होती किंवा तुमच्या नंतर हा ट्रस्टचा जो कारभार आहे किंवा ट्रस्टचा जो येणारा जो काही खर्च आहे तो खर्च वाढवण्याकरता या ट्रस्टला काहीतरी उत्पन्नाची बाजू असली पाहिजे. जेजुरी तीर्थक्षेत्राचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये धर्मशाळा असली तर त्याच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न त्या ट्रस्टच्या खर्चाकरता उपयोग होईल. आणि याच कल्पनेतून मी ह्या सगळ्या ट्रस्टींना जेजुरीमध्ये एक धर्मशाळा तुम्ही लोकल वर्गातून तयार करा आणि त्याचा उपयोग मिळणाऱ्या उत्पन्नातून ट्रस्टचा खर्च भागवा. एक ट्रस्ट हे मंदिर आहे कायम स्वरूपाचा विकास व्हावा ट्रस्टचा आणि कायम स्वरूपाचं उत्पन्न हवं त्यातून तुम्ही कल्पना. दुसरं असं की जेजुरी नगरीमध्ये औद्योगिक वसाहत होती आणि औद्योगिक वसाहतीच्या निमित्ताने जेजुरीमध्ये जे आर्थिक सुधारणा आहेत एक विशिष्ट प्रकारच्या धार्मिक सुधारणा होत आहेत. म्हणजे एका बाजूला आर्थिक सुधारणा दुसऱ्या बाजूला धार्मिक सुधारणा होत असताना त्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये गेली अनेक वर्ष या गावामध्ये या नगरीमध्ये श्री संत काशीनाथ महाराज हे सामाजिक प्रबोधनाचे कार्य करतात. तर तुम्ही प्रथम नागरिक म्हणून या जेजुरीच्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणांमध्ये एक आज जी जेजुरी दिसते त्यामध्ये तुमचा फार मोठा वाटा आहे. तर ह्या सगळ्या तुम्ही केलेल्या कार्यामध्ये संत काशीनाथ महाराज यांनी आतापर्यंत जे कार्य केले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय मी 17 वर्षे जेजुरी नगरपालिका नगराध्यक्ष म्हणून काम करतो आणि काम करत असताना एक जाणीव ज्या समाजामध्ये आपण जन्मलो का ज्या गावामध्ये जन्मलो त्या गावाचा काहीतरी विकास व्हायला पाहिजे. त्या गावात 90% लोकांचं उपजीविका साधन देवस्थाने आहे आणि हे देवस्थान महाराष्ट्र सरकार 2.5 वर्षाच्या काळामध्ये ताब्यात घेऊन नंतर ह्या लोकांचं उपजीविकेचं काही साधन निर्माण करण्याचा त्यावेळेस विचार करण्यापेक्षा 1978 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शरदराजे पवार यांनी या भागाचा विकास करायचा असेल तर या भागामध्ये औद्योगिकीकरण झालं पाहिजे आणि हाच एक ध्यास घेऊन 78 पासून आपण या भागाचा विकास करण्याकरता MIDC या भागामध्ये व्यवस्थित स्वरूपाला उभी राहिली पाहिजे. आणि हे काम करत असताना एकीकडून नगराध्यक्ष या नात्याने गावाचा विकास औद्योगिकदृष्ट्या झाला पाहिजे. त्याचबरोबर ते महाराष्ट्राचं बोलले होते आणि या ठिकाणी संत काशीनाथ महाराजांसारखे श्रेष्ठ मंडळी धार्मिक काम करतायत. तर औद्योगिक विकासाबरोबर धार्मिक काम करणाऱ्या मंडळींना सुद्धा सहकार्य करण्याची भावना माझ्या मनामध्ये होती आणि त्याच एक उद्देशाने माननीय संत काशीनाथ महाराज त्याचबरोबर नगरपालिकेच्या ट्रस्टीचे माझे नगरपालिकेचे सहकारी लाखे साहेब त्या लोकांना मनापासून मदत करू की संस्था चांगल्या प्रकारे काम करू शकेल थोडीशी या पाठीमागची भावना. म्हणजे या संस्था उभी राहिली पाहिजे आणि तुम्ही जे आर्थिक विकासाचा प्रयत्न केला जेजुरीतील तरुणांना काम मिळावं जेजुरीचा सर्वांगीण आर्थिक विकास व्हावा त्याबरोबर एक सामाजिक प्रबोधन करणारी नशाबंदी व्हावी नंतर एक अंधश्रद्धा जाव्यात अशा दृष्टीने जे काम करणारी एक संस्था आहे म्हणून तुम्ही त्याला नेहमी मदत करत आला. तर आपल्या जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि आपल्या गावचे लोकप्रिय नेते हे या विठ्ठल मंदिर ट्रस्टला गेले अनेक वर्ष नेहमीच मदत करत आहेत आणि त्यांच्या मदतीच्या जीवावरती विठ्ठल मंदिर असं म्हणेल की त्यांचं फार मोठं छत्र आहे या विठ्ठल मंदिरावरती आणि त्यामुळे ते सामाजिक आणि धार्मिक काम ही ट्रस्ट करू शकते. तर दादांनी आपले विचार या ट्रस्टसाठी जे व्यक्त केले त्याबद्दल मी संस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी हे मुलाखत दिल्याबद्दल त्यांचं पुष्पहार घालून या संस्थेचे ट्रस्टी श्री सयाजी मोरकर हे आभार मानतो.
मदत द्यावी त्या दृष्टीने उपयोग केला जाईल. माझी जेजुरी नगरवासियांच्यातर्फे, जेजुरीच्या नागरिकांच्यातर्फे भटक्या आणि विमुक्त समाजाच्या ह्या मंडळीने चांगलं स्वरूपाचं काम चालवलं आहे, जेजुरीमध्ये चालवलं आहे. त्या सगळ्या मंडळींना आपण आर्थिकदृष्ट्या प्रगत असणारी मंडळी किंवा सामाजिक संस्थांमध्ये काम करणारी मंडळी, त्याचबरोबर महाराष्ट्र शासन यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं एवढीच या निमित्ताने आपल्याला विनंती करतो.